ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे 41 वर्षाच्या एका मराठा पुरुषाने आमरण उपोषण सुरू केले। निमित्त होते आपल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळवून देण्याचे। याच उपोषणकर्त्याचे नाव होते मनोज जरांगे पाटील। अगदी शांततेत उपोषण सुरू होते, पण एक दिवस पोलीस आणि आंदोलक यांच्यात चकमक झाली आणि या आंदोलनाला एक हिंस्र स्वरूप प्राप्त झाले। याच दिवसापासून मनोज जरांगे पाटील आणि आंतरवाली सराटीतील मराठा आंदोलन राज्यासह संपूर्ण देशात प्रकाशझोतात आले। आंतरवाली सराटीत पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज नंतर या आंदोलनाची तीव्रता अजून वाढली आणि आता मेलो तरी चालेल, पण सरसकट मराठा आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही असा पावित्र्याच मनोज जरांगेंनी घेतला। पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे हे आंदोलन चिघळले आणि सरकारवर ताशेरे ओढले गेले। गृहमंत्री असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाशिवाय हा लाठीचार्ज शक्यच नाही असे मराठा समाजाकडून बोलले जाऊ लागले आणि देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या रोषाचे धनी झाले। दिवस जात होते तसे या आंदोलनाला अजून विराट स्वरूप येत होते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सखल मराठा समाज आंतरवाली सराटीकडे एकवटला। अनेक पक्षांचे बडे नेते जरांगेंची समजूत घालण्यासाठी आंदोलनस्थळी पोहोचले, मात्र जरांगे काही नरमलेच नाहीत। अगदी सगळ्या नेत्यांना त्यांनी परतावून लावले। सरसकट मराठा आंदोलन या मुद्द्यावर ते ठामच राहिले। अखेर गिरीश महाजन, रावसाहेब दानवे यांची शिष्टाई आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश आलं। उपोषणाच्या 17व्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हातून फळाचा ज्यूस घेत मनोज जरांगे पाटलांनी आपल्या उपोषणाची सांगता केली। त्यांनी सरकारला 40 दिवसांचा कालावधी बहाल केला। येत्या 14 ऑक्टोबर रोजी याच कालावधीला 30 दिवस पूर्ण होत आहेत। हा कालावधी आता येणाऱ्या 24 तारखेला संपतो आहे आणि आता सरकारचा निर्णय काय असेल याकडे मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राचेच डोळे विस्पारले आहेत। एकीकडे 24 तारीख समीप असताना मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये भव्य सभा घेणार आहेत। तब्बल 150 एकरचा परिसर ह्या सभेसाठी तयार केला जात आहे। येत्या 14 तारखेला मराठा आरक्षणाबाबतीत सरकार 40 दिवसात निर्णय जाहीर करणार। या निर्णयाला महिना होत असताना त्याच दिवशी मनोज जरांगे पाटलांची होणारी ही भव्य सभा सगळ्यांच्याच मनात अनेक प्रश्न उपस्थित करत आहे। काय दडलंय यामागे जाणून घेऊयात या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्राची, आपण पाहत आहात लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ। उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांना तात्काळ संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। याच दरम्यान अनेकांनी त्यांच्या भेटी थेट रुग्णालयात जाऊन घेतल्या। जोपर्यंत सरसकट मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी माझ्या घरात पाऊल ठेवणार नाही असा प्रणच त्यांनी आंदोलनादरम्यान घेतला। रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर आजूबाजूच्या गावांना त्यांनी भेटी दिल्या असता रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर आजूबाजूच्या गावांना त्यांनी भेटी दिल्या असता अगदी जल्लोषात लोकांनी त्यांचे स्वागत केले। तिथेच न थांबता जरांगे पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला। सुरू झाला त्यांचा महाराष्ट्र प्रवास। या दरम्यान घडलेल्या घटना मात्र प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का देतात। मनोज जरांगे पाटील जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांच्या अपेक्षेपेक्षा जंगी त्यांचे स्वागत झाले। मध्यरात्री झालेल्या त्यांच्या सभांना लोकांनी अगदी डोक्यावर घेत तुफान गर्दी केली। 48 गावांना भेटी दिल्यानंतर बीडमध्ये पहाटे 3 वाजता जरांगे पाटील पोहोचले तेव्हा तिथला परिसर त्यांची वाट पाहत तुडुंब भरला होता। तिथल्या जनसमुदायाला एवढ्या रात्रीही त्यांनी संबोधित केले। जरांगे पाटील जिथे जातील तिथे त्यांची सारी व्यवस्था झाली। सडपातळ शरीरयष्टी असलेल्या सामान्यांतील या मनोज जरांगे पाटलांना रोड शोसाठी ओपन रूपची गाडीही देण्यात आली। लोकांनी त्यांच्यावर जेसीबीने पुष्पवर्षाव करत अगदी मोठमोठे हार त्यांच्या गळ्यात घातले। जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणांचा आवाज जरांगे पाटलांच्या सभेवेळी आसमंतात घुमत होता।
या उपोषणातून प्रकाशझोतात आलेले मनोज जरांगे पाटील यांची वाढलेली ही प्रसिद्धी सध्या कुठल्याही बड्या नेत्यापेक्षा कमी नाही आहे। इतिहास बघितला तर आंदोलन झाल्यानंतर शक्यतोवर तो विषय आणि वातावरण शांत होऊन जातं, पण मनोज जरांगे महाराष्ट्र दौऱ्यातून संपूर्ण महाराष्ट्राला सभेला येण्याचं आवाहन करत आहेत। मराठा आरक्षणाचे निकष काय? आपल्यातली एकजूट हीच आपली ताकद आहे। कुठल्याही परिस्थितीत एकत्रित राहा आणि संघटित व्हा। आपल्यात फूट पाडणारे भरपूर आहेत, पण आपल्या हक्काचे आरक्षण घ्यायचे असेल तर सभेला या, एकजुटीने राहा, अशा शब्दात ते मराठा समाजाला सभेला बोलवत आहेत। या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर अनेक मुद्दे उभे राहतात। आता सभा, राज्यव्यापी दौरा म्हटलं की नियोजनासाठी लागणारा पैसा ही पहिली पायरी येते। मनोज जरांगे पाटलांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती तशी अगदी जेमतेम आहे। अशा परिस्थितीत या सभेसाठी आणि दौऱ्यासाठी येणारा पैसा पुरविणारे हात कोणते, असा प्रश्न पडणे साहजिक आहे। तर प्रसार माध्यमातील माहितीनुसार जरांगे पाटील आणि मराठा समन्वयक समिती या आंदोलनासाठी पैशांची जुळवाजुळव करत आहेत। 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भव्य सभेचे आयोजन केले आहे। यासाठी होणारा खर्च गोदावरी काठी असलेल्या 123 गावातील समाज बांधव लोकवर्गणीतून जमा करून करणार आहेत। येथे विद्युत व्यवस्था, साऊंड सिस्टीम, मंडप, पाणी, व्यासपीठ, पार्किंग व्यवस्था, आसन व्यवस्थेसह अनेक व्यवस्था व यासाठी मोठा खर्च होणार आहे। आणि हा सर्व खर्च 123 गावातील समाज बांधवांच्या आर्थिक वर्गणीतून होणार आहे, असे सांगितले जाते। मनोज जरांगे पाटलांसारख्या सामान्य घरातील माणसाला अचानक एवढी फेम मिळते। आंदोलन झाल्यानंतर तिथेच न थांबता ते महाराष्ट्र दौरा करण्यासाठी निघाले। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचे ते 17 दिवस देशव्यापी होते। लहान काय मोठे काय सगळ्यांच्या तोंडात फक्त मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांचे नाव होते। तेव्हापासून आत्तापर्यंत यात तसूभरही फरक पडलेला नाही। सोशल मीडिया देखील पाटलांनी काबीज केलाय। एकूणच हे सगळं दृश्य पाहून हा जरांगे पाटलांचा राजयोग तर नसेल, आणि त्याच राजयोगाचा अंतरवाली सराटीतील ही सभा दरवाजा असू शकते। शक्यता नाकारता येत नाही, आणि असं झालं तरी आश्चर्याची बाब नाही। यामागचे कारण असे की विनोद पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा देत आहेत। शैक्षणिक आणि आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी होती। त्यांची ही मागणी मान्य झाली, मात्र ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलंच नाही। मनोज जरांगेंचा आरक्षणाचा मुद्दा हा याहूनही वेगळा आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करा आणि त्यानुसार प्रमाणपत्र देऊन सरसकट आरक्षण लागू करा। आता हे असं आरक्षण लागू होईल की नाही हे तर येणारी 24 तारीख ठरवेलच, पण हे आरक्षण लागू झाले आणि कुणबी म्हणून आरक्षण मिळालं तर त्यात राजकीय आरक्षण पण असणार आहे। मग येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात मनोज जरांगे पाटील आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न तर करत नसतील? याआधीही काँग्रेसमध्ये जरांगे पाटलांनी काम केलेलं आहे, पण 14 तारखेच्या आंतरवाली सराटीतील जरांगे पाटलांच्या सभेनंतर एखाद्या मोठ्या पक्षाकडून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता नक्कीच नाकारता येणार नाही। अशा वेळेस मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात हे बघणं औत्सुक्याचं ठरेल, कारण हे शेवटी राजकारण आहे आणि माणूस मोठा होतो तो समाजामुळे। समाजासाठी लढताना तीच व्यक्ती जर खुर्चीकडे गेली तर नक्कीच समाजाचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडणं सोपं होऊन जातं। तसेच आगामी काळामध्ये मराठा मत आपल्याकडे ओढण्यासाठी आणि मनोज जरांगे पाटलांना तिकीट देण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ होताना पाहायला मिळू शकते। असं झाल्यास कुणालाही आश्चर्य वाटायला नको, कारण मनोज जरांगे पाटील यांच्या मागे संपूर्ण मराठा समाज सध्या राज्यभरात एकवटतोय। त्यामुळे मराठा मतही एक गठ्ठा मिळवायचे असेल तर मनोज जरांगे पाटलांना उमेदवारी दिलीच पाहिजे, असा कयास अनेक राजकीय पक्ष बांधतील। मनोज जरांगे पाटलांचे वलय वाढवणारे ते 17 दिवस त्यांच्यासाठी ठरेल का राजकारणातला राजयोग? काय वाटतंय तुम्हाला याबाबत? आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा
आणि अधिक माहितीसाठी लाईन डाएट क्रिएटिव्ह स्टुडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नव्या माहितीसह पुन्हा भेटणारच आहोत. तोपर्यंत नमस्कार.